श्री स्वामी समर्थ. तूळ राशी 6 ते 12 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तूळ राशीच्या व्यक्तींनो, या आठवड्याबद्दल तुमच्या मनात थोडी उत्सुकता आणि थोडी काळजी आहे का? नशीब तुमच्या बाजूने उभं राहणार आहे का, की थोडं संयमाने पुढे जावं लागणार? कामात प्रगती होईल का, की काही अडथळे तुमची वाट पाहत आहेत? आरोग्याची स्थिती कशी राहील? तुम्हाला स्वतःकडे जास्त लक्ष द्यावं लागेल का? पैशांच्या बाबतीत फायदा होईल का, की खर्च वाढून थोडी चिंता निर्माण होईल? प्रेमसंबंधात गोडवा वाढेल का, की गैरसमज निर्माण होतील? कुटुंबातील वातावरण आनंदी राहील का, की काही गोष्टींमध्ये समजूतदारपणा दाखवावा लागेल? नवीन संधी मिळतील का, की जुन्याच गोष्टींमध्ये अडकून पडाल? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ तूळ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा नवीन आठवडा तुमच्यासाठी काहीतरी खास घेऊन येतोय का, अशी उत्सुकता मनात आहे ना? कधी सुरुवातीला गोष्टी थोड्या गोंधळलेल्या वाटतात, पण जसं वेळ पुढे जातो तसं सगळं हळूहळू नीट बसायला लागतं. असाच काहीसा अनुभव या आठवड्यात येऊ शकतो. या आठवड्यात तुम्हाला संयम, शहाणपण आणि योग्य निर्णय घेण्याची खूप गरज भासेल. काही ठिकाणी संधी मिळेल, तर काही ठिकाणी थोडा थांबून विचार करावा लागेल. काम, कुटुंब, पैसा आणि नातेसंबंध या सगळ्या गोष्टींमध्ये समतोल राखणं खूप महत्त्वाचं ठरेल. मनात अनेक विचार येतील, कधी उत्साह वाढेल तर कधी थोडी चिंता जाणवेल. पण घाबरायचं काही कारण नाही, कारण तुमच्यात परिस्थिती हाताळण्याची ताकद आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक गोष्ट शांतपणे हाताळा. या आठवड्यात लहान लहान गोष्टींमधून आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. स्वतःसाठी थोडा वेळ काढा, कुटुंबासोबत वेळ घालवा आणि सकारात्मक रहा. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला एक वेगळीच समाधानाची भावना मिळू शकते. आरोग्य. या आठवड्यात तुमचं आरोग्य एकंदरीत ठीक राहील, पण थोडीफार काळजी घेणं गरजेचं आहे. सुरुवातीचे 2-3 दिवस थोडा आळस, थकवा किंवा शरीरात जडपणा जाणवू शकतो. कामाचा ताण जास्त घेतलात तर डोकेदुखी किंवा पोटाशी संबंधित त्रास होऊ शकतो. त्यामुळे मी ठीक आहे असं म्हणत दुर्लक्ष करू नका. आहार वेळेवर घ्या, जड आणि तेलकट पदार्थ कमी करा. पाणी जास्त प्या आणि शरीराला हायड्रेट ठेवा. झोप पूर्ण घेणं खूप महत्त्वाचं ठरेल, नाहीतर चिडचिड वाढू शकते. योग, प्राणायाम किंवा हलका व्यायाम केल्यास शरीर आणि मन दोन्ही ताजी राहतील. मानसिक तणाव टाळण्यासाठी स्वतःसाठी थोडा वेळ काढा. आवडत्या गोष्टी करा, संगीत ऐका किंवा निसर्गात वेळ घालवा. आठवड्याच्या शेवटी तब्येत सुधारेल आणि तुम्हाला हलकं वाटेल. घरातील इतरांच्या आरोग्याकडेही लक्ष द्या. कौटुंबिक जीवन. कुटुंबाच्या बाबतीत हा आठवडा आनंददायी आणि समाधानकारक असेल. घरात एखादा छोटा आनंदाचा प्रसंग घडू शकतो, ज्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य येईल. कुटुंबियांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. आईवडिलांचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल, त्यामुळे त्यांचं ऐकणं टाळू नका. भावंडांशी सुसंवाद ठेवा, त्यांच्यासोबत वेळ घालवल्यास नातं अधिक घट्ट होईल. घरात एखाद्या गोष्टीवरून थोडा वाद होण्याची शक्यता आहे, पण तुम्ही शांत राहिलात तर परिस्थिती लगेच सुरळीत होईल. घरात नवीन वस्तू खरेदी किंवा एखादं काम सुरू करण्याचा विचार करू शकता. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत एखादी छोटी सहल किंवा भेट होऊ शकते, ज्यामुळे वातावरण आणखी आनंदी बनेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा थोडा मेहनतीचा पण प्रगती करणारा आहे. सुरुवातीला अभ्यासात मन लागत नाही असं वाटेल, पण थोडा लक्ष ठेवलात तर सगळं नीट होईल. मोबाईलपासून थोडं दूर राहणं गरजेचं आहे. अभ्यासासाठी योग्य वेळ ठरवा आणि त्यानुसार काम करा. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी जास्त मेहनत घ्यायला हवी. शिक्षकांचा सल्ला घ्या, नोंदी व्यवस्थित ठेवा आणि नियमित उजळणी करा. मित्रांसोबत गटात अभ्यास केल्यास फायदा होईल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या मेहनतीचं समाधान मिळेल. परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक संकेत मिळू शकतात. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या बाबतीत हा आठवडा थोडा चढउतारांचा असेल. कामाच्या ठिकाणी काही अडचणी येऊ शकतात, पण तुम्ही शांत राहिलात तर त्या सहज सोडवता येतील. सहकाऱ्यांशी वाद टाळा आणि बोलताना शब्द जपून वापरा. वरिष्ठांकडून लगेच प्रतिसाद मिळेलच असं नाही, पण त्यामुळे निराश होऊ नका. आठवड्याच्या मध्यात एखादी चांगली संधी मिळू शकते, त्यामुळे सावध रहा. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी ठेवा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा फायदेशीर ठरू शकतो. नवीन ग्राहक मिळू शकतात. गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. अनुभवी लोकांचा सल्ला घ्या, यामुळे धोका कमी होईल. आठवड्याच्या शेवटी कामात थोडी स्थिरता येईल आणि आत्मविश्वास वाढेल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा थोडा संतुलन ठेवण्याचा आहे. खर्च वाढू शकतो, विशेषतः घरगुती गरजा किंवा वैयक्तिक कारणांसाठी. अनावश्यक खर्च टाळणं खूप गरजेचं आहे. अंदाजपत्रक बनवा आणि त्यानुसार खर्च करा. जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे थोडा दिलासा मिळेल. आठवड्याच्या शेवटी एखादा छोटा फायदा होऊ शकतो.
नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर थोडा वेळ थांबा आणि नीट विचार करा. बचतीवर लक्ष केंद्रित करा. पैशांच्या बाबतीत संयम आणि शहाणपण वापरलं तर पुढील काळासाठी चांगली तयारी होईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा थोडा संवेदनशील आहे. छोट्या गोष्टींवरून गैरसमज होऊ शकतात, त्यामुळे शांतपणे संवाद साधणं खूप महत्त्वाचं आहे. जुन्या गोष्टी काढून वाद वाढवू नका. समजूतदारपणा दाखवणं गरजेचं आहे. जोडीदारासोबत वेळ घालवा, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. एखादी छोटीशी भेट दिल्यास नात्यात गोडवा वाढेल. वैवाहिक जीवनात एकमेकांना आधार देणं खूप गरजेचं आहे. जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आठवड्याच्या शेवटी नात्यातील तणाव कमी होईल आणि जवळीक वाढेल. एकूण हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र पण प्रगती करणारा आहे. सुरुवातीला काही अडचणी येतील, पण शेवटी परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल. आरोग्य, पैसा आणि नातेसंबंध यामध्ये संतुलन ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. संयम आणि सकारात्मक विचार ठेवलात तर अनेक गोष्टी सहज साध्य होतील. कुटुंबाचा आधार आणि स्वतःचा आत्मविश्वास तुम्हाला पुढे नेईल. घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. प्रत्येक गोष्ट शांतपणे हाताळा. एकंदरीत पाहिलं तर तुळ राशीच्या व्यक्तींना हा आठवडा थोडा चढउतारांचा पण शेवटी समाधान देणारा ठरणार आहे. सुरुवातीला काही गोष्टी मनासारख्या घडणार नाहीत, त्यामुळे थोडी चिडचिड किंवा गोंधळ निर्माण होऊ शकतो. पण जसजसा आठवडा पुढे सरकेल तसं परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने फिरताना दिसेल. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणं गरजेचं आहे, कारण छोट्या त्रासाकडे दुर्लक्ष केलं तर तो वाढू शकतो. काम आणि करिअरमध्ये संयम ठेवणं महत्त्वाचं ठरेल. घाईगडबडीत घेतलेले निर्णय टाळा, कारण त्याचा परिणाम पुढे जाणवू शकतो. आर्थिक बाबतीत खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे, पण त्याचवेळी एखादा छोटासा लाभही मिळू शकतो. कुटुंब आणि नातेसंबंधांच्या बाबतीत थोडा समजूतदारपणा दाखवला तर वातावरण खूप छान राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवनात संवाद वाढवणं खूप महत्त्वाचं ठरेल. छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून नातं जपण्याचा प्रयत्न करा. एकूणच हा आठवडा तुम्हाला संयम, शिस्त आणि योग्य निर्णय घेण्याची शिकवण देणारा आहे. सकारात्मक रहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक परिस्थितीला शांतपणे सामोरं जा. यश तुमच्याच पावलांशी येईल. धन्यवाद.